बदलापूर येथील एका शाळेत 2 लहानग्या मुलींवर झालेला अत्याचार, सिन्नर तालुक्यात लहान बालिकेवर खाऊचा आमिष दाखवत 25 वर्षीय नराधमानं गैरकृत्य केल्याचा प्रयत्न, अशा अनेक घटना ताज्या असतानाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना निफाड तालुक्यातील दाताने ओणे शिवारात घडली आहे। सावत्र पित्यानं अल्पवयीन मुलीवर उसाच्या रानात नेत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। यामुळे खरंच समाजात माणुसकी शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पीडिता आरोपी सोबत बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेली असताना आरोपीनं पीडितेवर अत्याचार करत याबाबत वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली। दरम्यान घरी आल्यावर मुलीनं आईला याबाबत माहिती दिली। यानंतर आई आणि मुलीनं ओझर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या तक्रारीनुसार आरोपी दत्तू वाघ याच्यावर ओझर पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 6, 8, 12 तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला समतानगर नाशिक या ठिकाणाहून अटक देखील केली आहे। मात्र घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली असून संतापाची लाट पसरत असल्याचं बघायला मिळतंय। माझ्या संघ मला छेडछाणी केली होती। मला पहिले माझी चड्डी काढायला लागली होती। मी पळायला लागली, पप्पा मी छोटी आहे तर नाही, पप्पा म्हणले नाही मला दीदी सारखंच तुला काढायचं, आता दीदीने तसं घडलं तसं तुला काढायचं, त्याच्यासाठी काढायचं। नंतर मी पळायला लागली तर माझ्या संग छेडछाणी करायला लागली। मग मी पळायला लागली तर मला ओढलं, उसाच्या बागात ओढत ओढत नेलं। मग मला बोलले माझ्या माने इळा ठेवला होता, तर मग मला बोलले तू गागली तर मी त्यात तुला कापून विहिरीत टाकून देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, निफाड।